सर्वप्रथम सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी 11 वर्ष एकदम पॉझिटिव्हली पूर्ण केले आणि त्यांचे जे विचार आहेत त्यांची जी प्रेरणा घेऊन आमच्या सर्वांच्या लाडक्या आमदार मंदाताई नेहमीच सक्रिय भूमिका घेत असते आणि अनेक क्षेत्रातून तिने काम करत असतात. परंतु आज या ठिकाणी महाआरोग्याच्या माध्यमातून सामान्य लोकांना म्हणण्यापेक्षा ज्या आज उच्च प्रभू लोक असतील, मिडल क्लासचे असतील, LIGचे असतील, प्रत्येकांना आरोग्याच्या संबंधित हॉस्पिटलचे फीस एवढे वाढलेले आहेत की अशा प्रकारचे आरोग्य आणि लोकांच्या मनातून काय केलं पाहिजे हे ताईने नेहमीच साध्य केलेले आहे. आणि या ठिकाणी आमचे अध्यक्ष राजेशजी पाटील साहेब असतील, त्यांचे पण एक ते स्वतः डॉक्टर आहेत, परंतु एक मितभाषी आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा व्यक्तिमत्व मंदाताईच्या माध्यमातून आम्हाला लाभला. त्याबद्दल मी ताई तुमचे सर्वप्रथम मी आभारी आहे. कारण आपण ज्या वेळेला काम करतो त्यामुळे आमदारांच्या बरोबर जर अध्यक्ष सक्षमपणे असेल तर अशा प्रकारचे महाआरोग्य शिबिर आहेत, अनेक प्रकारच्या खेळाडूंचे कार्यक्रम असतात त्या ठिकाणी ताई सक्रिय असते, ज्येष्ठ नागरिकांचे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी सक्रिय असते. आणि आपल्याला हे जे महाआरोग्य शिबिर आहे त्यात आपण पाहिलं असेल की अनेक ठिकाणी फक्त ब्लड चेक असेल, ECG असेल किंवा अशा गोष्टी होत असतात, परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आज जर कुठली आरोग्यामध्ये जर असेल तर डेंटल आहे. डेंटल तर तुम्ही पाहिलं असेल तर त्याचं हजारोने त्याची किंमत आहे त्या गोष्टीची. परंतु ताई तुम्ही डेंटल असेल, ऑप्थेलचं असेल, या ठिकाणी लोकांना त्यांच्या दरवाजापर्यंत आणण्याची सेवा दिली. त्याबद्दल मी नवी मुंबईच्या नागरिकांच्या वतीने आणि खासकर आमचे वाशी मंडलचे आमचे विकास सोडतीचे असतील, या ठिकाणी महिला माजी बालकल्याण सभापती माधवीताई आहेत, आमचे मित्र मुकुंदराव आहेत आणि त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी. ताई तुमच्या आदेशानुसार आणि आमच्या अध्यक्षांच्या आदेशानुसार आम्ही सामान्य प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम आता आपण पाहतो की भारतीय जनता पार्टी हर घर तक पहुंचने का निश्चय किया है. आणि सर्वात महत्वाचं आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण घरापर्यंत जर पोहोचलो तर नक्कीच सगळ्यात मोठी सेवा मिळेल असं वाटतं. पुन्हा एकदा ताई वाशी विभागाच्या वतीने आणि खासकर बेलापूर मतदारसंघाच्या सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही तुमच्या मनापासून आभार मानतो. धन्यवाद.